नमस्कार, प्रियांकास किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज अंड्याची भाजी गावरान पद्धतीने फक्त घरगुती काळा मसाल्यातली कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे मी अंड्याची भाजी बनवण्यासाठी 8 अंडी आणून ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नळाखाली। आता ते मी उकडून घेणार आहे। एका पातेल्यात पाणी ठेवून आपल्याला त्या पाण्याला उकळी आणायची आहे। आता अंडी उकडण्यासाठी पाणी ठेवलंय ना, त्या पाण्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्याने आपले अंडी पटकन उकडले जातात। अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कांदा भाजून वाटून घेतलेला आहे। इथे खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण घेतलेलं आहे। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि काळा मसाला घेतलेला आहे घरगुती पद्धतीने बनवलेला आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे इसूर घेतलेला आहे 2 चमचे। तो आता आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ। मी थोडंसं सोमट पाणी करून घेतलेलं आहे हा इसूर कालवण्यासाठी, म्हणजे आपल्या गुठळ्या होत नाहीत। आणि भाजी फोडणी द्यायच्या अगोदरच असा मिक्स करून ठेवला ना की मग आपली भाजी पटकन बनली जाते। हे पहा, आपला आता इसूर चांगला मिक्स करून झालेला आहे। हे पहा, आपले अंडे चांगले उकळलेले आहेत। आता आपण ते सोलून घेऊ। आता इथे आपली सगळी अंडी उकडून सोलून झालेली आहेत। आता त्या अंड्यांना आपण असे मधनं कट करून घेऊ। असे कट मारलेले ना अंड्यांना, त्यामध्ये आपण जो मसाला वापरतो भाजीसाठी तो त्यामध्ये शिरतो आणि अंडी आपली आतून खायला छान लागतात। आता असंच सगळ्या अंड्यांना मी कट मारून घेणार आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। त्यासाठी मी एका शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जेवढी मला भाजी करायची तेवढी। आणि आता एका गॅसवरती फोडणी देऊन घेऊ। भाजीला फोडणी देईपर्यंत आपलं पाणी गरम होतं। आता आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी जे लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण होतं ना ते मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर ते छान परतून घेते। मी खोबरं वाटण्याच्या अगोदर भाजून घेतलं होतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे वाटण परतायला। खोबरं भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते। आता आपलं खोबऱ्याचं वाटण चांगलं लाल झालेलं आहे। त्यामध्ये कांद्याचं वाटण जे मी घेतलं होतं ना ते आता टाकून छान परतून घेणार आहे। आता कांदा पण चांगला आपला परतून झालेला आहे, त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। अर्धा चमचा घेतलेली हळद आणि हळद चांगली परतली की लगेच आपल्याला जो काळा मसाला घरगुती घेतलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे। तो छान मिक्स झाला की लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ, आपण जेवढी भाजी करणार आहे ना तेवढं मीठ घेऊन त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आता आपले मसाले जळू नये म्हणून मी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे। गरम पाणी या मसाल्यामध्ये ओतल्याने काय होतं, आपल्या भाजीला तरी पण खूप छान येते आणि आपले जे मसाले तेलामध्ये आपण परततोय ना ते जळत नाही। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा। 1-2 मिनिटं मी आणखी थोडं पाणी ओतणार आहे आणि 2 मिनिटं हा मसाला असाच परतून देणार आहे। आता आपल्या भाजीला छान तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण
हे जे अंडे उकळलेले आहेत ना ते टाकून घेऊ. पहा आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. मी फक्त घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला वापरलेला आहे. दुसरा कुठलाही मसाला न वापरता मी गावरान पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. आणि हे अंडे या मसाल्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे. आता जो आपण येसूर काढून घेतला होता ना तो आपण आता यामध्ये ओतून घेणार आहे. आणि आता जेवढी आपल्याला भाजी बनवायची ना तेवढं आपण पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी 5 माणसासाठी भाजी बनवत आहे त्यामुळे मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या माणसांची भाजी बनवायची ना त्यानुसार तुम्ही मसाले, मीठ आणि येसूर आणि पाणी घेऊ शकता. आता आपल्या भाजी चांगली कढायला टाकून झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने मी ही भाजीची ही ठेवलेलं आहे. आता आपण ह्या भाजीला चांगली एक उकळी काढून घेऊ. हे पहा आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण कमी गॅसवरती ही भाजी अशीच 5 मिनिटं कढायला ठेवून घेणार आहे. हे पहा आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी छान प्रकारे शिजून तयार आहे. आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे अंड्याची भाजी करून पहा. आता आपली अंड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन झटपट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.